शेवटला रिव्हील करू हॉटेलचं नाव. अजिबात येऊ नका. पण बनवूया ना. इकडं फिरायचं चालेल तुझं. प्रचार करून झाल्यानंतर असं जेवणाची पंक्ती बसलेली आहे. हॅलो गाईज, कशात सगळे? नक्कीच तुम्ही ठीक असाल. सकाळी उठून मी झाले फ्रेश होऊन मस्त. स्किन माझं ड्राय झालं होतं म्हणून चेहऱ्याला हातापायाला मस्त थपा वॅसलीन बनवून घेतले. आणि आता कुठे बाहेर जायचं असेल तर फक्त लिपस्टिक लावीन आणि निघेन, कारण आपलं लिपस्टिकने पण आपण सुंदर दिसतो. यु नो. देख तो कसं सरमारा. कामानिमित्त बाहेर आलोय, पण या पोरींचं काय चालू आहे माहितीये? डाएटच्या नावाने नुसतं खायचं. बघताय, गॅलेक्सी फॅमिली रेस्टॉरंट मध्ये बसलेत. आपण जाऊन सरप्राईज देऊया त्यांना. हॅलो, काय चालू आहे? हाय रोहिणी. टिश्यू पेपर जिथे जाईल तिकडे आम्ही पहिला टिश्यू पेपरच. कसं चालू आहे डाएट? डाएटची लागली आहे. जर सेन्सरमध्ये येणार नसेल तर मला एक शब्द वापरायचा. कोणता शब्द आहे? कामात सांगे नितीन आहे आणि कॅमेरा शाय. डायटिंग वाल्यांचं मिसळ पाव आलेलं आहे. त्या बिचारीचं तर ठीक आहे, पण या मॅडमचं डायटिंगच्या नावावर काय चालू आहे माहिती नाही. डायटिंगचा मसाला छास आलेला आहे. खूपच मीठ आहे याच्यामध्ये. मिसळ पाव खायचं असेल ना, आम्ही शेवटला रिव्हील करू हॉटेलचं नाव. अजिबात येऊ नका. गोड मिसळ खायचं असेल, कोणाला तिखट टॉलरन्सचा प्रॉब्लेम असेल ठीक आहे. आत्ता आली बघा चिन्नी 2 दिवसानंतर घरी. चिन्नी, 2 दिवस कुठे गेली तू? काय झालं तुला? ऑर्डर का करायली? चिन्नी, कोण चावलंय तुला? कसं जखम झालंय तुला? चिन्नी, मला का ऑर्डर करायली? मी मम्मी आहे. नाही आहे ओळख. अरे, कुठं लागलंय का तुला? कुठं दुखतंय का तुला? चिनी, नाही बाळ. ठीक आहे, चल रेस्ट करतो, नंतर बोल माझ्याशी. ठीक आहे, झोप. जेवली ना तू? झोप. मम्मी जेवली का? अगं जेवायचं सोड. का? माझं चॅनलचे व्हिडिओ नाही 2-3 दिवस झाले. मग आता बनवूया ना. इकडं फिरायचं चालेल तुझं. अब तू गया बेटा, अब तू गया. बनवू चल आधी चल. बघा गाईज, माझी आर्टिस्ट मम्मी काय काय बनवली बघा. एक डिझाईन, हे झालं दुसरं डिझाईन, हे झालं तिसरं डिझाईन. हे बघा, हे दोरा मऊमध्ये येतं. आणि हे बघा असं बारीक डिझाईन. मम्मी, कसं काय जमतं ग तुला हे सगळं? मम्मी कुणाचे मग? हा, मग मम्मी तर माझीच आहे ना. अहो, उद्या जत्रा आहे, पूजाचं सामान घेऊन या. गावात भेटत नाही. अक्कलकोटला जाऊन घेऊन या. तुझा घरातलं सगळं काम आटपून आता प्रचाराला जायला झाले तयार. केस ओलेत म्हणून सोडली आहे, कारण आता दुपारनंतर मम्मीने मला जबरदस्ती आंघोळ करायला लावलंय. कारण उद्या जत्रा आहे आणि आम्हाला पूजेसाठी काही गोष्टी द्यायचे, तर त्यासाठी आम्हाला सगळ्यांना आंघोळ करावं लागलं. हे मम्मीचे रूल्स आहेत, ते फॉलो करणं खूप गरजेचं आहे. तर चला तर मग प्रचाराला. प्रचार करून झाल्यानंतर असं जेवणाची पंक्ती बसलेली आहे. तर गाईज, प्रचार करून आम्ही खूपच थकलोय, तर व्हिडिओला इथेच करूया एंड. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला करा सबस्क्राईब. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.